मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची धुळे महानगर भाजपची मागणी। नगाव येथे एकाच रात्री 6 ठिकाणी घरफोडी। जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याची खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांची ग्वाही। शेती पंपासाठी नवीन रोहित्र बसवण्याची कलमाडी ग्रामस्थ व शेतकऱ्यांची मागणी। शहरात 58 वृक्षांचे वृक्षारोपण करून शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा आणि किशोर लुंड व कमल लुंड यांना हद्दपार करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा व शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी धुळे महानगर भाजपतर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। धुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, निर्बीजीकरणाची प्रक्रिया युद्ध पातळीवर राबवावी अशी मागणी धुळे महानगर भाजपतर्फे मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून त्याचा सर्वसामान्य नागरिकांना आबालवृद्धांना त्रास होत आहे। विनाकारण चावा घेणे यामुळे महानगरातील सर्व नागरिक त्रस्त आहेत। तशातच महानगरात नुकतेच एक भयंकर प्रकरण घडले असून त्यात लहान बालिकेवर कुत्र्यांनी निर्दयीपणे हल्ला चढवून अक्षरशः लशके तोडले। या प्रकारामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तरी कोणतीही दयामाया न दाखवता मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा व त्यांच्या निर्बजीकरण करण्याबाबत आपल्या स्तरावरून त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यासह ओम खंडेलवाल, माजी नगरसेवक अमोल मासुळे, अरुण पवार, सुबोध पाटील, भिलेश केळकर, ईश्वर पाटील, जितेंद्र दात्रक, मयूर गवळी, जितेंद्र पाचपुते, पृथ्वीराज पाटील, गोपाल चौधरी, योगेश्वर पाटील, पवन जाजू, अजय अग्रवाल, प्रकाश उबाळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे पाण्याचं नियोजन जे बिघडलेलं आहे ते व्यवस्थित कशा पद्धतीने होईल यासाठी आयुक्त मॅडमांची आज आम्ही भेट घेतलेली आहे। अक्कलपाडा धरणातील 5 पैकी आज एकच पंप चालू आहे। त्याला कारण असे आहे की त्या ठिकाणचे पाणी कमी झाले, परंतु तापीच्या पाईपलाईनचे 2 पंप चालू आहे। तर आम्हाला सांगितलेलं आहे की लवकरात लवकर समजा अक्कलपाड्याला जर पाणी आलं तर लवकरात लवकर आपलं नियोजन करता येईल, अन्यथा साधारणतः 8 ते 10 दिवसानंतरच आपल्याला आता सध्या तरी पाणी मिळणार आहे। दुसरा विषय असा की धुळे शहरातील मोकाट कुत्र्याने एका बालिकेचा जीव घेतलेला आहे। त्या संदर्भात आम्ही आयुक्त मॅडमांना निवेदन दिलेलं आहे की उघड्यावरील मांस बंदी ही संपूर्ण बंद करावी। उघड्यावर जी मांस विक्री करतात त्यांचं संध्याकाळी उरलेलं मांस जे आहे ते ठिकाण फेकायचं ठिकाणी एक असतं, बरोबर त्या ठिकाणी कुत्री जातात आणि ह्या कुत्र्यांचा अतिशय धुळे शहरात उच्छाद झालेला आहे। त्या संदर्भात आम्ही आयुक्त मॅडमांना निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर आयुक्त मॅडम ह्या त्यांचा बंदोबस्त करतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। धुळे तालुक्यातील नगाव येथे एकाच रात्री 6 ठिकाणी घरफोडी झाली असून यातील 4 ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला, परंतु 2 घरे फोडून 2 ते 2.5 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लावले आहेत। यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले। धुळे तालुक्यातील नगाव येथे एकाच रात्री 6 ठिकाणी चोरी झाली असून या 4 ठिकाणी चोरीचे प्रयत्न झाले आहेत। 2 ठिकाणी झालेल्या चोरीत चोरट्यांनी 2 ते 2.5 लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने लंपास केल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे। धुळे शहरालगतच महामार्गावर नगाव हे गाव आहे। येथील जिजाबराव पंडित पाटील घर नंबर 626 या शेतकऱ्याच्या घरात चोरट्यांनी कडेकोंडा तोडून आत शिरकाव करीत कपाटातील 1 तोळ्याची सोन्याची चेन, 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 2.5 भार चांदी असा मुद्देमाल लंपास केला। जिजाबराव पाटील हे गच्चीवर झोपले असताना खाली घरात ही चोरी झाली। तर त्याचबरोबर होळी चौकात असलेल्या रोहित संजय पाटील माऊली निवास घर नंबर 487 यांच्या घरी देखील त्याच प्रकारे कडेकोंडा तोडून कपाटातून 15 ग्रॅमची सोन्याची माळ, 5 ग्रॅमची सोन्याची अंगठी, 3 भार चांदीचे ब्रासलेट, चांदीची लक्ष्मी असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला। अन्य 4 ठिकाणी चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे, परंतु यात चोरटे यशस्वी झालेले नाही। दोन्ही ठिकाणी घरमालक गच्चीवर झोपले असताना चोरी झाल्याचे समोर आले आहे। सदर घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक, श्वान पथक तसेच ठसे तज्ञांना या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते। याबाबत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे। अधिक तपास पोलीस करीत आहेत। राहणार नगाव माझ्यावरून 15 ग्रॅमची माळ गेली, नंतर 5 ग्रॅमची अंगठी गेली आणि 3 भारचा चांदीचा गड्या गेला। आम्ही 10 बाहेर गच्चीवर झोपायला तेव्हा चोरी झाली। सकाळी आलो तेव्हा माहीत नाही, तर घरात सगळ्या वस्तू पडलेल्या आल्या। तेव्हा
माहीत पडलं आणि गावात चर्चाला पोलीस आले होते, पंचनामा करून दिले. जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून निवडून दिले, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही शिंदखेडा येथे महाविकास आघाडीतर्फे आयोजित सत्कार समारंभाप्रसंगी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी मंगळवारी दिली. शेतीला पाणी, शेतमालाला भाव आणि बेरोजगारांच्या हाताला काम देणे ही भूमिका घेऊन संपूर्ण मतदारसंघात मार्गक्रमण करणार असून जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकून मला खासदार म्हणून निवडून दिले त्याच विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी आम्ही खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी शिंदखेडा येथे महाविकास आघाडीतर्फे मंगळवारी दुपारी आयोजित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी दिली. धुळे लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव या खासदारपदी विजयी झाल्याने शिंदखेडा येथे महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचा सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात प्रारंभी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांचा शिंदखेडा तालुका वासियांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी मंत्री हेमंत देशमुख, काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे NC पाटील, शहराध्यक्ष प्रवीण पाटील, प्रफुल्लकुमार सिसोदे, माजी सभापती प्राध्यापक सुरेश देसले, माजी सभापती दिलीप साळुंखे, डॉक्टर रवींद्र देशमुख, डॉक्टर दिनेश बच्छाव, विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, माजी नगराध्यक्ष दीपक देसले, आदिवासी नेते दीपक ऐरे, शहराध्यक्ष दिनेश मळी, वंचितचे राहुल पाटोळे, प्रकाश पाटील, राजेंद्र देवरे, प्राध्यापक विशाल पवार, शानाभाऊ सोनवणे, शिवसेना तालुका प्रमुख गिरीश देसले, शहराध्यक्ष संतोष देसले, शेतकरी नेते नाना चौधरी, प्रमोद सिसोदे, विठ्ठलसिंग गिरासे, शब्बीर पठाण, विक्की काटिक, रामभाऊ मानिक, अमित पाटील, छाया पवार आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉक्टर साहेब तुम्हाला जेवढा आनंद झाला नसेल एवढा आनंद आम्हाला महाविकास आघाडीला आणि या शिंदखेडा विधानसभेच्या सामान्य माणसाला झाला. या तालुक्याचा अल्पसंख्याक बांधव असेल, या तालुक्याचा आदिवासी बांधव असेल, या तालुक्याचा आमचा दलित बांधव असेल, या तालुक्याचा कोण शोषित कार्यकर्ता, शोषित म्हणजे काय, भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये तो प्रामाणिकपणानं विचारांची लढाई लढतो आहे अशा कार्यकर्ता जो कधी भाजपाच्या दहशतीपुढे झुकला नाही अशा सर्व स्वाभिमान कार्यकर्त्यांच्या जीवावर आजचा हा आपण टप्पा गाठू शकतो. या ठिकाणी बऱ्याच वक्त्यांनी काही लोक अपेक्षा व्यक्त केल्या. काही साहेब आमचा 20 वर्षाचा बॅकलॉग आहे म्हणून आमचा बॅकलॉग फार मोठा राहील. तुम्हाला 5 विधानसभापेक्षा शिंदखेड्याचं महाराष्ट्रात्व नेतृत्व तुम्हालाच करायचं आहे. कारण आमची ताकद थोडी कमी आहे. ताकद जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी शिंदखेड्याची, पण आम्ही सगळे विखुरलेले होतो. पण आता ताई तुम्हाला नक्की शब्द देऊ की येणारी विधानसभा, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, त्याच्यानंतरच्या दोन्ही नगरपालिका या 100% तुमच्या या पायगुणामुळे आम्ही बदल केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही निवडून आले पण दुःख भारतीय जनता पार्टीला झालं. काय दुःख झालं ते भाजपाची बिलावर रोज व्हॉट्सअपवर भेटतायत की एका मुस्लिम मतदारसंघामुळे काही विजयी झाला आणि मग पुन्हा तुम्हाला असंच राष्ट्र आणायचं आहे का. त्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला माझा खुला आव्हान आहे की गेल्या वेळेला डॉक्टर सुभाष भामरेंचं मतधिक्य आणि आज काँग्रेसचं मतधिक्य याचा जर आपण नीट अभ्यास केला, चिंतन केला तर सत्ताव्यामध्ये 22,000 भाजपा पुढे आहे. गेल्या वेळेस 70,000 पुढे होते. मालेगाव ग्रामीणमध्ये आज ते 55,000 पुढे आहे. त्यावेळेस 80,000 पुढे होते. धुळे शहरामध्ये 29,000 मतधिक्य होतं. आता त्यांना फक्त 4,000 मतधिक्य आहे. धुळे ग्रामीणमध्ये 98,000 मतधिक्य होतं. यावेळेस 63,000 मतधिक्य आहे. शिंदखेड्यामध्ये 63,000 मतधिक्य होतं. आता फक्त 43,000 मतधिक्य. हे मिळालं पाहिजे. महिलांचे प्रश्न असतील, लोकांचे प्रश्न असतील, त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांचे जे काही प्रश्न आहेत, तर केंद्रामध्ये आदिवासी योजना अनेक आहेत, त्या देखील आपल्याला या ठिकाणी त्यांना लाभ मिळवून द्यायचा आहे. केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत त्या आपल्या
भागामध्ये आपल्याला कशा पद्धतीने त्यांचं नियोजन करता येईल ते देखील आपण प्रयत्न करणार आहोत. जे काही आपल्या मतदारसंघामध्ये 6 विधानसभा आहेत त्या प्रत्येक विधानसभेमध्ये आपल्याला एक मोठं काम आपल्याला करायचं आहे. बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते निश्चितपणे आपण सोडवू. कारण दिल्लीला मध्यंतरी मी जाऊन आले आणि त्या ठिकाणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने मीटिंगसाठी बोलवलेलं होतं. तिथे देखील जे काही आमचे वरिष्ठ आहेत त्यांना पण मी बोलले की आमच्या भागामध्ये शेतकरी बांधवांचा खूप मोठा प्रश्न आहे. त्यांचं कांदा उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, धान्य उत्पादक शेतकरी असेल, त्यांच्या मालाला भाव नाही आहे. 100% निर्यात बंदी ही उठवली पाहिजे आणि जे काही आयात निर्यात धोरण आहे ते देखील आपल्याला स्थिरपणे ठेवलं पाहिजे की जेणेकरून शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल आणि जो जे आकारण्यात करतो तो ते रद्द करण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला आम्हाला तुम्ही मदत करा असं मी त्या ठिकाणी सांगितलं. राज्यपालांबरोबर पण मीटिंग झाली दुष्काळ सदृश परिस्थितीच्या संदर्भामध्ये. तिथे देखील मी हे प्रश्न राज्यपालांना सांगितले आणि मी तुम्हाला आश्वासित करते की आपण मला 5 वर्षासाठी निवडून दिलेलं आहे आणि मी तुम्हाला तुमची निराशा मी करणार नाही आणि निश्चितपणे या ठिकाणी सर्व ज्या काही निवडणुका असतील, जे काही विकासाची कामं असतील त्या सर्व कामं आपण या ठिकाणी एकत्रितपणे करू असं मी आपल्याला आश्वासित देते. शिंदखेडा तालुक्यातील करमाडे येथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपासाठी जादा केवीचे रोहित्र बसवून मिळावे अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांतर्फे खासदार डॉक्टर शोभा बच्चाव व वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. शिंदखेडा तालुक्यातील कलमाड येथील शेतकऱ्यांच्या शेतीपंपासाठी जादा केवीचे रोहित्र बसवून मिळावे अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांतर्फे खासदार डॉक्टर शोभा बच्चाव व वीज वितरण कंपनीच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की कलमाड येथील शेतीपंपांना नवीन ट्रान्सफॉर्मरची अत्यंत गरज आहे. जुन्या ट्रान्सफॉर्मरवर लोड येत असल्याकारणाने वारंवार तो नादुरुस्त होतो. पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांची पिके देखील जळू लागली आहेत. नवीन ट्रान्सफॉर्मरची गरज असल्यामुळे आम्ही उपकार्यकारी अभियंता नरडाणे यांच्याकडे अनेकदा मागणी केली आहे. तसा प्रस्ताव देखील संबंधित अधिकारी यांनी पाठवला आहे, परंतु DPDC मधून निधी मिळत नाही. या कारणास्तव नवीन ट्रान्सफॉर्मर मागणीचा आमचा प्रस्ताव मंजूर होत नाही आहे. आमची आपणास विनंती आहे की शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न बघता आपण नवीन ट्रान्सफॉर्मर मिळवून देण्यास जिल्हाधिकारी धुळे व वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना सूचित करून नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून द्यावे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी विजेंद्र पाटील, चतुर पाटील, दिनेश पाटील, हर्षल पाटील, जितेंद्र पाटील, विनय पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संजय कदम आदी उपस्थित होते. कलमाडी ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच आणि धुळे जिल्ह्याच्या लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार शोभाताई बच्चाव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामभाऊ सनेर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी महोदय यांची भेट घेऊन आमच्या गावाचे व पंचकृषीचे अनेक प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी मांडले आहेत. त्यात प्रामुख्याने दुष्काळाचे जे निधी मंजूर झालेला आहे, अनेक शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर आजपर्यंत दुष्काळाचे पैसे पडत नाही आणि ज्यावेळेस तालुक्याला शेतकरी हा स्वतः जातो, साईट बंद आहे, ऑनलाईनचे प्रॉब्लेम आहेत असं सांगून त्याला परत पाठवलं जातं. अनेक दिवसापासून दुष्काळाचे पैसे येऊन देखील शेतकऱ्यांच्या खात्यात येत नाही. ते पैसे लवकर, ते अनुदान लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावं हा पहिला एक प्रश्न होता. दुसरा प्रश्न असा होता, आमच्या गावात काही शेतकऱ्यांच्या शेतीजवळ ट्रान्सफॉर्मर आहेत, परंतु त्याच्यावर 100 जर ट्रान्सफॉर्मर असेल तर 110-120चा लोड आहे म्हणून ते ट्रान्सफॉर्मर वेळोवेळी नादुरुस्त होता. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची पिके वेळोवेळी पाणी दिलं जात नाही म्हणून करपू लागतात. म्हणून नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणी आज कलेक्टर महोदयांकडे आम्ही केलेली आहे. तसेच कार्यकारी अभियंता जोशी साहेब, वैरागडे साहेब यांच्याकडे येऊन समक्ष येऊन देखील ते प्रश्न आम्ही मांडलेले आहेत. आम्हाला कलेक्टर साहेबांनी देखील आश्वासन दिलेलं आहे. नवीन खासदार महोदया शोभाताई यांनी देखील प्रामुख्याने आमचे प्रश्न घेऊन तात्काळ कलेक्टर साहेबांना ते नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून देण्यास सांगितलेलं आहे. त्यासाठीच आज आम्ही सगळे ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच आज कलेक्टरांना भेटून, वैरागडे साहेबांना भेटून, कार्यकारी अभियंता जोशी साहेब यांना भेटून आमचे निवेदनं, अर्ज, मागण्या दिलेल्या आहेत आणि लवकरच त्या मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन देखील आम्हाला दिले गेलेलं आहे. आज आम्ही सर्व पदाधिकारी कलेक्टर साहेबांची भेट घेतली आणि दुष्काळ सदृश परिस्थिती असेल, अतिवृष्टी असेल त्या संदर्भामध्ये चर्चा केली आणि
विविध जे काही प्रश्न आहेत प्रलंबित नाशिक आपलं धुळे लोकसभा मतदारसंघातले जे काही विविध प्रलंबित प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर मीटिंग घेण्याच्या संदर्भामध्ये आम्ही सांगितलं आणि ते प्रश्नांचं त्या ठिकाणी एक निवेदन त्यांना दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आता काल आम्ही शिंदखेड्यामध्ये गेलो होतो. तिथे आम्ही दौरा केला. तिथले जे काही प्रश्न सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी निवेदनं दिली होते. तर काही कार्यकर्ते भेटायला देखील आले होते. त्या संदर्भामध्ये चर्चा केली आणि संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपले जे काही धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा तालुका आहे हे धुळे जिल्ह्यामध्ये येतात. तर त्या संदर्भामध्ये तिथले जे जे काही प्रश्न असतील, अतिवृष्टीमुळे पंचनामे करणं असेल, अनेक ठिकाणी पूल वाकडे झालेले आहेत ते सरळ करून, कारण विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. पाण्याचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, सिंचनाच्या पाण्याचे प्रश्न असतील शेतीच्या संदर्भामध्ये आणि अजून जे काही रस्त्यांचे प्रश्न असतील त्या संदर्भामध्ये आम्ही साहेबांशी चर्चा केली. शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना धुळे महानगरतर्फे गणपती मंदिर ते ट्रॅव्हल्स पॉईंट पर्यंतच्या रस्त्यावर विविध प्रकारच्या 58 झाडांचे वृक्षारोपण करून शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना धुळे महानगरतर्फे शहरातील गणपती मंदिर ते ट्रॅव्हल्स पॉईंट पर्यंतच्या रस्त्यावर विविध प्रकारचे 58 झाडांचे वृक्षारोपण करून शिवसेनेचा वर्धापन दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यापूर्वी शिवसेनेच्या वतीने गोशाळेत चारा वाटप करण्यात आले. शिवसेना पक्षाच्या वतीने बुधवारी सकाळी पांझरा नदी किनारी असलेल्या रस्त्यावर लिंब, शिसम, करंज व कदंब या वृक्षांची लागवड करण्यात आली. ही सर्व झाडे विधानसभा संघटक ललित माळे यांनी उपलब्ध करून दिली. या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, माजी महापौर भगवान करंकाळ, महानगर प्रमुख धीरज पाटील, डॉक्टर सुशील महाजन, भरत मोरे, संदीप सूर्यवंशी, प्रफुल्ल पाटील, देवा लोणारी, ललित माळी, गुलाब माळी, विनोद जगताप, कैलास मराठे, मच्छिंद्र निकम, कपिल लिंगायत, महादू गवळी, आनंद जावडेकर, दिनेश पाटील, निलेश कांजरेकर, मुन्ना पठाण, पिनू सूर्यवंशी, दीपक मोरे, नासिर पिंजारी, अनिल सिरसाट, तेजस सपकाळ आदी उपस्थित होते. धुळे शहरातील कुमारनगर येथील किशोर लुंड व कमल लुंड यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कायदेशीर कारवाई करून त्यांना हद्दपार करावे या मागणीसाठी सिंधी समाज बांधवांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. धुळे शहरातील साक्री रोडवरील कुमारनगर येथील किशोर लुंड व कमल लुंड यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कायदेशीर कारवाई करून त्यांना हद्दपार करावे या मागणीसाठी सिंधी समाज बांधवांतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की किशोर लुंड व कमल लुंड हे दोघेही कोणतेही कारण नसताना भगवान झुलेलाल मंदिर साक्री रोड धुळेवरून सिंधी समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने मंदिराची, ट्रस्टच्या अध्यक्षांची व सदस्यांची समाजात व धुळे शहरात बदनामी करीत असतात. तसेच ट्रस्टच्या अध्यक्षांना व सदस्यांना त्यांच्या लोकांमार्फत धमकावित असतात. त्याचप्रमाणे गलिच्छ शब्दात आई बहिणीवरून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याच्या धमक्या देखील देत असतात. सदर इस्मांचे गैरकृत्यामुळे सिंधी समाजात अशांतता व दुफळी निर्माण झाल्याने मोठी अप्रिय घटना घडून घातपात होण्याची शक्यता आहे. किशोर लुंड यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. त्यासाठी पुरावे देखील सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊन हद्दपार करावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रकाशलाल शेतिया, मोहन सुकिया, नरेश भावनानी, गुलशन उदासी, दीपक शेतिया, देवानंद खिलवानी, दिलीप शेटिया, कार्तिक शेतिया, कमलेश उदासी, मोहनलाल दोधानी आदी उपस्थित होते. जिल्हा सिंधी समाज पुलिस जनरल पंचायत ट्रस्ट बगाजुल जिला मध्य की तरफ से हम एसपी साहब को आज निवेदन देने आए हैं. सब समाज के साथ सब सभा के सदस्य, हमारे अध्यक्ष साहब, हमारे जिला मध्य अध्यक्ष साहब, सब समाज के प्रमुख प्रतिष्ठित लोग उपस्थित है. आज हम एसपी साहब को निवेदन देने आए जो कुमारनगर में जो हमारा एक दहशत का वातावरण निर्माण कर दिया है दोनों भाइयों ने, किशोर लुंड, कमल लुंड, विनयपेड़ा वाले, इन्होंने कुमारनगर में आज 6 महीने से कुमारनगर में एक दहशत का वातावरण निर्माण कर दिया है. इसके बाद 14 मार्च को उन्होंने कमलशुदा सिंह पर जानलेवा हमला किया. उसके बाद हमारे सिंधी समाज के जो संत लोग हैं उन्होंने बैठ के उन्होंने वो भाई विषय मत करो, केस मत करो, कॉम्प्रोमाइज़ किया. उसके बाद फिर अभी 5-6 दिन पहले किशोर थाना लुंड झूलेलाल मंदिर में जाके अध्यक्ष प्रकाश शेतिया और मेरे नाम से गाली गलौज करता है, मारपीट की भाषा करता है, बोलता है मंदिर में आएंगे तो इनको छोड़ूंगा नहीं, इनको मारूंगा. फिर दूसरे दिन पे मंदिर का काम चालू है,
वो काम बंद करा के किशोर लुंड गाले दे रहा है। कमल लुंड रात को दारू पी के लोगों को 11 बजे फोन करके गाले देता है। चौक पर आने की भाषा करता है। माँ बहन पर गंदी गंदी गाले देता है। सिंधी समाज अभी इनसे त्रस्त हो गया है। सिंधी समाज अभी इनसे बहुत परेशान हो गया है। अभी और ही झगड़ा करने के प्रयास में है। इनका जो लड़का है शेखर लुंड, इनके जो लड़के ये रात को तलवार निकालते हैं, गाठे काटे निकालते हैं। मेरी पुलिस प्रशासन की विनती है 14 मार्च के दिन रात को 11 बजे से लेकर तो 12:30 बजे तक किशोर लुंड, कमल लुंड के घर की CCTV कैमरा चेक की जाए। उसमें उनको पूरा मिल जाएगा। किशोर लुंड का बेटे, कमल लुंड के बेटे ये रात को काठा निकालते, लोखंड पाइप निकालते, मिर्ची के पैकेट निकालते और हमला करने का प्रयास करते हैं। एक 14 जून की बात है। 14 जून को एक मारुति वैगनर गाड़ी थी। वो गाड़ी के पीछे उन्होंने लाठे काठे छुपाई थी, मिर्ची के पैकेट छुपाए थे और वो हमला करने के प्रयास में थे। और हमारे समाज के कुछ बड़े बुजुर्गों ने मध्यस्थी करके वो एक रोजगार दिया। आज हम सिंधी समाज आज पुलिस प्रशासन यही विनती करने आए हैं, कमल लुंड, किशोर लुंड इनके ऊपर प्रतिबंधक कार्रवाई करके इनको दुनिया से हदपार किया जाए। और इनकी गुंडागर्दी को अभी सिंधी समाज सहन नहीं कर सक रहा है। 6 महीने से इन्होंने बहुत सिंधी समाज को परेशान किया है। झूलेलाल मंदिर की पवित्रता को इन्होंने खराब किया है। झूलेलाल मंदिर की पवित्रता खतरे में है। सिंधी समाज अभी इनसे छुटकारा चाहता है। हमारी पुलिस प्रशासन की यही विनंती है। धन्यवाद। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची धुळे महानगर भाजपची मागणी। नगाव येथे एकाच रात्री 6 ठिकाणी घरफोडी। जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याची खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांची ग्वाही। शेतीपंपासाठी नवीन रोहित्र बसवण्याची कलमाडी ग्रामस्थ व शेतकऱ्यांची मागणी। शहरात 58 वृक्षांचे वृक्षारोपण करून शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा। आणि किशोर लुंड व कमल लुंड यांना हद्दपार करण्याची मागणी। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार।